नमस्कार. वाहतूक आणि संदेशवहन आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या दोन गोष्टी आपल्या देशाला आणि जगाला कसा आकार देतात? चला तर मग आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. चला एक कल्पना करूया. समजा नागपूरहून भोपाळला अगदी तातडीने पोचायचे. आता प्रवासाचा सगळ्यात जलद मार्ग कोणता असेल? असे निर्णय आपण कळत नकळत घेत असतो. पण यामागे नेमका काय विचार असतो? तर आपण या प्रवासात पुढे काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. एक एक करून सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घेऊ. खरं तर आपण जेव्हा प्रवास करतो किंवा एखादी वस्तू पाठवतो तेव्हा आपण एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेचा भाग बनतो. म्हणजे बघा, गोष्ट फक्त इकडून तिकडे जाण्याची नाहीये. मग ती माणसांची वाहतूक असो किंवा मालाची, यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ही एक फार महत्त्वाची सेवा आहे. मग आपण प्रवासाचा मार्ग निवडतो कसा? म्हणजे आपण रेल्वेने जाणार की विमानाने, हे कशावर ठरतं? चला यामागचे काही महत्त्वाचे घटक पाहूया. हे बघा, अंतर किती आहे, वेळ किती लागेल, खर्च किती येईल, मालाचा प्रकार कोणता आहे, अगदी हवामानाचा सुद्धा विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टींमध्ये योग्य तो ताळमेळ साधला की मगच वेळ आणि पैसा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास सुरक्षित होतो. आणि हो, या सगळ्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना. म्हणजे तिथली जमीन कशी आहे, सपाट आहे की डोंगराळ, यावरच तर वाहतुकीचे मार्ग अवलंबून असतात. हे उदाहरण बघा, किती सहज लक्षात येतंय. सातारा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे तो डोंगराळ असल्यामुळे तिथे रस्त्यांचं जाळं विरळ आहे. पण या उलट पूर्वेकडील भाग सपाट असल्यामुळे तिथे रस्त्यांचं दाट जाळं तयार झालं आहे. आता अशा डोंगराळ अवघड मार्गांवर मात करण्यासाठी काही भन्नाट आयडियासुद्धा आहेत. त्यातलीच एक म्हणजे रोरो वाहतूक. रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ. म्हणजे मालानी भरलेले ट्रकच्या ट्रक थेट रेल्वेच्या डब्यात चढवायचे आणि जिथे पोचायचं तिथे उतरवायचे. यामुळे काय होतं तर ट्रकच्या डिझेलचा खर्च वाचतो, प्रदूषण कमी होतं आणि लांब पल्ल्याची वाहतूक खूप वेगाने आणि सोपी होते. विशेष म्हणजे भारतात ही सेवा सर्वात आधी आपल्या कोकण रेल्वेने सुरू केली. कमाल आहे ना? कधीकधी तर वाहतूक ही अक्षरशः जीवन-मरणाचा प्रश्न ठरते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ग्रीन कॉरिडॉर. जेव्हा एखाद्या व्यक्तीने अवयवदान केलेलं असतं तेव्हा ते अवयव गरजू रुग्णापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी रस्त्यावरचे सगळे सिग्नल हिरवे केले जातात आणि एक मार्ग पूर्णपणे मोकळा करून दिला जातो. बरं, हे तर झालं वैयक्तिक पातळीवरचे निर्णय. पण आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया. या सगळ्याचा संपूर्ण देशावर काय परिणाम होतो? असं म्हटलं जातं की कोणत्याही देशाची प्रगती मोजायची असेल तर तिथली वाहतूक व्यवस्था पहा. कारण लोक, माल आणि सेवा किती सहजपणे आणि वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात यावरच त्या देशाचा विकास अवलंबून असतो. विचार करा, एक चांगली वाहतूक व्यवस्था असेल तर व्यापार वाढतो, नवीन उद्योग येतात, लोकांना रोजगार मिळतो, दळणवळण वाढतं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचतो. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. आतापर्यंत आपण माणसं आणि वस्तूंच्या वाहतुकीबद्दल बोललो, पण माहितीच्या प्रवाहाचं काय? ज्याप्रमाणे वाहतूक वस्तूंची ने-आण करते त्याचप्रमाणे संदेशवहन माहितीची देवाणघेवाण करतं. आणि गेल्या काही वर्षात या क्षेत्रात तर अक्षरशः क्रांती झाली आहे. पूर्वीचा काळ आठवा, एक पत्र पोचायला कित्येक दिवस लागायचे. आणि आज आपण उपग्रह आणि मोबाईलच्या जमान्यात आहोत, जिथे एका क्षणात जगभरात कुठेही संवाद साधू शकतो. हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. संदेशवहनाचं हे नवीन डिजिटल जग आपल्यासाठी अनेक संधी घेऊन आलं आहे. पण एक मिनिट थांबा, या संधींसोबत काही मोठे धोकेही लपलेले आहेत. आपलं हे डिजिटल आयुष्य आहे ना, ते एका दुधारी तलवारीसारखं आहे. एका बाजूला ऑनलाईन पेमेंट, बँकिंग, माहितीचा खजिना यांसारख्या सोयी आहेत, तर दुसऱ्या बाजूला सायबर गुन्हे, हॅकिंग आणि आर्थिक फसवणुकीसारखे गंभीर धोकेही आहेत. आणि हे काही चित्रपटात घडणारं नाहीये. सायबर हल्ले आणि सायबर युद्ध हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे आपण जेव्हा ऑनलाईन असतो तेव्हा खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तर मग वाहतूक आणि संदेशवहनाच्या या सगळ्या प्रवासातून आपण नेमकं काय शिकलो, याचा सारांश काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वाहतूक आणि संदेशवहन या दोन्ही प्रणाली आपल्या आधुनिक जगाचा, आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या समाजाचा कणा आहेत. यांच्याशिवाय आपलं आजचं जग आपण इमॅजिनच करू शकत नाही. या तंत्रज्ञानाने आपलं जग अशा प्रकारे जोडलं आहे ज्याची काही वर्षापूर्वी कल्पनाही करणं शक्य नव्हतं. आता प्रश्न हा आहे की भविष्यात काय? पुढचं कनेक्शन काय असेल? उद्याचं जग कोणत्या नवीन मार्गांनी जोडलं जाईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?